पहिले यवनाचे पत्र हा 3 अध्याय वचन 12. काईन त्या दुष्टाचे होता हो, त्यांनी आपल्या बंधूचा वध केला. त्यासारखा आपण नसावे. त्याने त्यांचे वध कशासाठी केले? कारण काईनाची कृती दुष्ट होता आणि त्यांच्या बंधूचा नीतीचे आणि चांगले कृती होता. त्याच्या बंधूचं नाव आहे, त्याच्या भावाचं नाव आहे आबेल. आबेलची कृती चांगली होते, आबेलचे आचरण चांगले होता. आबेल हा परमेश्वर प्रेम करणारा व्यक्ती होता. आबेल देवाच्या राज्यासाठी आणि परमेश्वराच्या कार्यासाठी नेहमी सतत करणारा व्यक्ती होता. म्हणून देव आबेलचा भेट परमेश्वरने आदर केला. आबेलचा भेट देवाने स्वीकार केला. उत्पत्तीचे पुस्तक 4 अध्याय वचन 4 आणि 5 मध्ये लिहिलेलं आहे. तुमच्याकडे शास्त्र जर असेल तर वाचू शकता तुम्ही देखील. म्हणून वचन सांगतोय की आपण त्या दुष्ट काईनसारखा आपण नसावे. कारण वचन म्हणतोय काईन कशामुळं आपल्या बंधूचा वध केला. कारण की काहींनी काय केला, परमेश्वराला काय आणायचे म्हणून, काय करायचे म्हणून त्याने केला. पण देव आबेलचा भेट स्वीकार केला, पण देवाने काहींचा भेट स्वीकार नाही केला. काहींचे विचार, काहींचं मन देवाच्या बाबतीमध्ये चांगले नव्हता. म्हणून परमेश्वराने काय केला, आबेलचा भेट स्वीकार केला, पण देवाने काहींचा भेट स्वीकार केले नाही. वचन 17. मग जवळ संसाराचे साधनं असूनही व आपल्या बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याच्या कळवळ येऊ देत नाही, त्याच्या ठायी देवाचे प्रीती कसे राहणार. कारण की आबेल असा व्यक्ती होता, जर एखादा देवाचे दास, जर एखादा सेवक जर काम करत असत देखील नेहमी आबेल प्रभूच्या कार्यासाठी नेहमी सतत राहायचे देखील. आबेल हा मेंढपाळ होता आणि काईन हा शेतकरी होता. पण देवाने आबेलच्या मेंढरीमध्ये काय केला, वाढ का देखील. 4 मेंढरे झालेत, 1 मेंढरे परमेश्वर द्यायचे. 10 मेंढरे झालेत, तो देवासाठी 2 मेंढरे परमेश्वर अर्पण करायचे देखील. कारण की तो देणारा व्यक्ती होता आबेल. कारण की प्रभूच्या कार्यासाठी झटणारी व्यक्ती होता. म्हणून देव आबेलला परमेश्वरची तारीफ केला. आबेलला देवाने सहाय्य केलं परमेश्वर देखील. वचन 18 बघा. मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जीवन नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावे. उगाच काय फेकायचे म्हणून फेकायचे नाही आहेत, काय बोलायचे म्हणून बोलायचे नाहीत. मैं वो करूँगा, मैं ऐसा करूँगा, मी तर ऐसा करूँगा देखील. नंतर आम्ही लगेच विसरून जातो. पण आबेल तसा नव्हता. आबेल जे शब्द बोलायचे आबेल ते पूर्ण करायचे. ते आबेल कृतीतून करत होता आणि प्रीतीतून करत की म्हणून देवाचा अनुग्रह आबेलवर होता. आबेल देवासाठी आपले मन ही मोठा करणारा व्यक्ती होता देखील. वचन सांग देखील स्वतः परमेश्वर आबेलचा तारीफ करतो. स्वतः देव आबेलचा, त्याच्या विश्वासा देव तारीफ करतो. इब्रिकाचे पुस्तक 11 अध्याय वचन 4. विश्वासाने आबेलने काईनपेक्षा अधिक चांगले यज्ञ देवाला केले, त्याने करून तो नीतिमान आहे असं त्यांचे विशेष साक्ष देण्यात आले. तो साक्ष कुठला पास्टरने दिले नाहीत, कुठल्या मंडळीने दिले नाहीत, ते देवाने दानाची वेळी दिले आहे. आणि तो मेले असूनही त्या विश्वासाद्वारे अद्यापी बोलत आहे. आज मी देखील प्रत्येक मंडळीमध्ये देवाची आत्मा आबेलचा आठवण करून देतो. आबेलचा जीवन चरित्र, आबेलचा जे कार्य करणारा व्यक्ती होता आणि देव पवित्र आत्मा आज मी देखील आठवण करते की आबेलने काय केला, काईनपेक्षा आबेलने एक चांगले यज्ञ आणि चांगल्या गोष्टी, चांगले मन हृदय घेऊन परमेश्वर याचे आणि प्रभूच्या कार्यासाठी सतत नेहमी ही तयार आहे देखील. पण प्रिय देवाचे लेखनो, बायबल सांगते की आपण काईनसारखा विचार नसावे, काहींसारखं आपले मन नसावे, आपले मन असले पाहिजेत आबेलसारखा. बायबल सांगतो की स्वतः परमेश्वराने आबेलची तारीफ केली. स्वतः देव आबेलचा प्रशंसा केला. कारण का की आबेल नेहमी प्रार्थनाच्या बाबतीमध्ये हो, या वचनाच्या बाबतीमध्ये हो, या कुठल्याही गोष्टीमध्ये हो, पण आबेलचे मन जे होता देवाकडे लागले होता. आबेल हा परमेश्वरावर प्रेम करणारा व्यक्ती होता. प्रिय देवाचे लेकरांनो, जर आमचे विचार जर असेल चुकीचे विचार, चुकीच्या भावनेत असेल देखील, ते विचार देवाचा नाही आहेत. दुष्ट विचार हा देवाकडे नाही आहेत.
मन कठीण, हृदय अंतःकरण देखील कठीण होत असेल, हे हृदय देवाकडनं आहेत, हे सैतानाकडनं आहेत. बायबल सांगतो की सैतानने काईनला पकडला. सैतान आजही प्लॅन करतो की आम्ही देवाच्या वर विश्वास करू नयेत आणि मी देवाच्या आज्ञा पाळू नयेत. तो आमच्यामध्ये गर्व टाकून देईल, आमच्यामध्ये गमन टाकून देईल. तर आम्हाला ते हळूहळू देखील देवापासून आम्हाला दूर घेऊन जाईल. पैसा अशी गोष्टी आहेत. यहोदा इस्कर देखील 30 रुपयाला येशूला धरून दिला. देवाचे लेखनो, बायबल सांगते देखील आम्ही पैसा आम्हाला जगातल्या कुठल्या गोष्टी देवापासून आम्हाला दूर घेऊन जाऊ नयेत आणि परमेश्वराच्या उपस्थितीपासून आणि देवाच्या वचनापासून पैसा आम्हाला विभाग करू नयेत. कारण की या गोष्टीद्वारे आम्ही परमेश्वराचे आदर आणि देवाचे सन्मान करणारे लोक बनले पाहिजेत. त्याने देवबाप तुम्ही शेती करतात, नोकरी करतात, बिझनेस करतात, जे बी करतात देखील या सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आणि यश आणि बरकत दिले वाचून प्रभू राहणार नाहीत. या प्रयत्न करू, या आजच्या दिवसामध्ये देखील आबिलसारखं कृती करू, आबिलसारखं आचरण करू आणि आबिलसारखं जीवन जगण्यासाठी देवाला म्हणू, प्रभू मला आबिलसारखा बनव परमेश्वरा, येशू मला तुझ्यासारखा बनव. हे प्रयत्न करू देवाच्या. जसं आबिलने केले तसं आम्ही करण्यास सुरुवात करू. कारण की काहींचे विचार काहींसारखे विचार आम्ही दुष्ट विचार मारून देखील आम्ही परमेश्वराच्या विचारामध्ये चालू. कारण की देवबाप तुम्हाला आशीर्वादी करणार आहे. जे बी करत असेल प्रभूच्या कार्यासाठी देवबाप देव तुमची स्वतः तारीफ करणार आहे. पवित्र आत्मा तुमचे स्वतः एक दिवस आम्ही देवासमोर उभा राहणार. देव म्हणणं देखील हाच तो व्यक्ती होता, काहींपेक्षा आबिलने जास्त केला, पण आजच्या काळामध्ये आबिलपेक्षा मी उत्तम प्रभू मी करणार परमेश्वरा. देव करो, तुम्हाला परमेश्वर सहाय्य करो.